एकदा जोरदार टाळ्या या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि आजच्या या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ठाणेकरांचं, नगरसेवकांचं, सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनःपूर्वक स्वागत। आजच्या या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ या ठिकाणी करून या प्रकल्पाला कार्यान्वित करणार आहात। परंतु तत्पूर्वी हा प्रकल्प नेमका काय स्वरूपाचा आहे याची अवघ्या 2 मिनिटाची एक चित्रफीत आपणा सर्वांसमोर सादर होते। आपण ही चित्रफीत पाहूया। एव्ही प्लीज। बोरिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणं त्रासदायक आहे। या 2 मार्गांवर प्रवासासाठी प्रचंड गर्दी असल्यानं बराच वेळ लागतो। पण आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसंच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्रीमती सुनेत्रा पवारजी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि MMRDAच्या प्रयत्नांमुळे एक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू होतोय। ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। हे उद्यान शहरासाठी संजीवनी आहे। या 11.80 किलोमीटर भुयारी मार्गाचा प्रमुख उद्देश या मार्गातील प्रवासासाठी 45 मिनिटांनी वेळ कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे। प्रभावी गोष्ट म्हणजे उद्यानाच्या पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव टाकून कमी कंपन आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी 4 टनेल बोरिंग मशीन वापरून बांधले जात आहेत। 16,600 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पर्यावरण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो। पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून 5 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यामध्ये 10.24 किलोमीटरचा भुयारी मार्ग, 550 मीटरचा उड्डाण पूल, 500 मीटरचा भूमिगत मार्ग, टोल प्लाझा, सेवा रस्ते आणि सुविधांसह देखभाल इमारत यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। या भुयारी मार्गात 3 लेन असतील। यापैकी एक आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असेल। तसंच लाईट, सिग्नल, कॅमेरे आणि वायू विजन प्रणालीने सुसज्ज, पादचारी आणि वाहन क्रॉसेजेस, सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात येतील। एकूणच ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प हा अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय जाणीवेचा चमत्कार आहे। यामुळे लाखो लोकांच्या प्रवासात सुधारणा होईल। हा प्रकल्प प्रगतीची नवी गती, नवा आलेख आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प आकारास येत आहे। साधारण दैनंदिन 1 लाख लाभार्थी या भुयारी प्रकल्पाचा लाभ घेतील असा विश्वास आहे। अशा या खऱ्या अर्थानं चमत्कार, तांत्रिक चमत्कार ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या शुभारंभाचा अर्थात टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ सर्व मान्यवरांनी बटन दाबून करून द्यावा अशी मान्यवरांना विनंती आहे। आज या टनेल बोरिंग मशीन पैकी नायक या नावाचं जे टनेल बोरिंग मशीन आहे त्याचा शुभारंभ सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे। आणि त्यानंतर नायकच्या पाठोपाठ अर्जुना नावाचं टनेल बोरिंग मशीन या आगळ्या वेगळ्या आणि चमत्कृती पूर्ण प्रकल्पाला खऱ्या अर्थानं कार्यान्वित करणार आहे। साधारणपणे 90 मिनिट ज्या प्रवासाला लागतात तो प्रवास आता 15 मिनिटांमध्ये होईल। अर्थात त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु तब्बल 75 मिनिटांची वेळेची बचत या माध्यमातून होणार आहे। आणि खऱ्या अर्थानं ठाणे बोरिवली आणि बोरिवली ठाणे असा प्रवास करणाऱ्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये एक कायापालट होऊन हा प्रवास सुखकर होईल। वाहतूक कोंडी, सिग्नल्स, वाहतूक कोंडीमुळे होणारी संथ गती
या सर्वांचा निपटारा होणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। नायक हे टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते कार्यान्वित झालेलं आहे। आपल्याला प्रत्यक्ष हे पाहता येईल की ते मशीन सुरू झालंय, त्याचं पुढचं चक्र फिरू लागलंय आणि हे या संपूर्ण मार्गातल्या पर्वतीय प्रदेशाला पोखरत बोरिवली पर्यंत ठाणेकरांचा प्रवास सुखकर करणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया आणि सर्व मान्यवरांचे धन्यवादही व्यक्त करूया। या नायकच्या पाठोपाठ अर्जुना नामक मशीन जे आता आपणा सर्वांसमोर आहे, हे मशीन देखील योग्य वेळी कार्यान्वित होईल आणि दुसऱ्या बाजूचा मार्ग पोखरायला सुरुवात करील। ठाणे ते बोरिवली हा 3 पदरी मार्ग असेल आणि बोरिवली ते ठाणे हा देखील 3 पदरी मार्ग असेल। या दोन्ही मार्गांवरच्या 3-3 पदरांपैकी 2 पदरी मार्ग कार्यान्वित होईल आणि प्रत्येकी 1 पदर हा आपत्कालीन वाहतुकीसाठी राखीव ठेवलेला असेल। त्यामुळं अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा हा भुयारी प्रकल्प साधारणपणे 2028 मध्ये प्रवाशांसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या गतीने या प्रकल्पाचं काम MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली मेघा इंजिनिअरिंग करणार आहे। त्यामुळे लवकरच प्रवाशांना हे सुख अनुभवता येईल। आज या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे या शुभारंभ प्रसंगी आपण सर्व पत्रकारांशी संवाद साधावा आणि पत्रकारांशी संवाद साधण्याकरता यापुढची सूत्र सन्माननीय मनोज सानप यांच्याकडे सुपूर्द। अरे बॅरिकेड तुटेल, बॅरिकेड तुटेल। चला तुम्ही शांत व्हाल तर आम्ही बोलतो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, इंजिनिअरिंग मार्वल म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे। एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे। त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे। 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा
3 मार्गिका त्या ठिकाणी असतील. प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल. व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDC कडे होता. नंतर आपण निर्णय करून हा MMRDA ला दिला आणि आता MMRDA ने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे. या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधीकधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स. यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल. त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे. हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे. मेगा इंजिनिअरिंग जी एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत, त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय. हे 2 TBM या ठिकाणी आहेत. नायक आपण लॉन्च केला आहे. नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसत आहे ते संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे. आणि दुसरं अर्जुन आहे. तिथल्या झाडाचं नाव, अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुना असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो. आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील. जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरिवलीकडनं. आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील. त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि विशेषतः बोरिवली आणि त्याच्या बाजूला उड्डाण पूल जे आहेत त्यांचे अशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल. आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल. आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे. सगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो. आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही. तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या बोगद्यांना ग्रीन बोगदे हे आपण करतो म्हणून 11,000 वृक्ष जरी त्या ठिकाणी
खालून चाललो असलो आणि वृक्ष कटिंग नसलं तरी 11,000 वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे. एकूणच मी असं म्हणेन की हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. हा देशातलं एक अत्यंत महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे आणि ठाणे आणि मुंबईला जोडून कंजेशन समाप्त करण्याकरता हे एक अत्यंत महत्त्वाचं काम होतं आहे. आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात बोगद्यांच्या माध्यमातून मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ऑरेंज गेटच्या बोगद्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट होईल. यासोबत आपण त्या ठिकाणी अजून काही बोगद्यांची कामं जो मुलुंडवरनं आपण बोगदा घेतलेला आहे त्याचं काम आपण करतो आहोत. यासोबत पुढच्या काळामध्ये बांद्रा सीलिंगपासनं BKC पर्यंत देखील बोगदा आपण देणार आहोत. तिथनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील बोगदा आपण देणार. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपर्यंत आपण बोगदा नेणार आहोत आणि भविष्यात तोही कोस्टल रोडशी जोडण्याचा आपला मानस आहे. या सगळ्या इंटिग्रेशनमुळे एक प्रकारे मुलुंड गोरेगावचा बोगदा असेल, ही सगळी जी काही ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे एकीकडे नॉर्थ साऊथ करता कोस्टल रोड आणि ईस्ट वेस्ट करता बोगद्यांचं जाळं, अशा पद्धतीनं संपूर्ण मुंबईला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न, MMR रिजनला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या काही एजन्सीज याच्यामध्ये आहेत, MMRDA आहे, MMRDAने अतिशय मेट्रोच्या माध्यमातून चांगला अनुभव याच्यामध्ये तयार केलेला आहे. त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीनं होईल. मेगा इंजिनिअरिंग अतिशय एक्सपिरियन्स कंपनी आहे, त्यामुळे चांगलं काम होईल. आणि विशेषतः ठाण्यातनं हे काम सुरू होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री महोदय स्वतः त्याच्यावर रोज नजर ठेवून राहतील. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करण्याकरता जी काही आमचे इथले कर्मचारी आहेत ते त्याकरता बाध्य असतील. मी सर्व या कामावर काम करणारे जेवढे इंजिनियर्स आहेत आणि जेवढे मजूर आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वेळेत आणि पूर्ण सुरक्षितपणे स्वतः सेफ राहून आणि लोकांना सेफ ठेवून हे काम पूर्ण करावं आणि एक मोठी भेट ही ठाणे आणि मुंबईकरांना द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना मी या ठिकाणी आपल्याशी संवाद करायची विनंती करतो. ठाणे बोरिवली ट्विन टनेलचं आज शुभारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि मुंबईकरांच्या आयुष्यातला आहे. खरं म्हणजे ठाणे बोरिवली हा ट्विन टनेल याची कामाची सुरुवात आपण पाहिली. 2028 पर्यंत हा पूर्ण होईल अशी कामाची संकल्पना केलेली आहे. आणि या प्रकल्पाबद्दल बरीचशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. 11-12 किलोमीटर आहे. सगळ्यात मोठा हा टनेल आहे, खोल टनेल आहे आणि अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी हे टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी काम करणार आहेत. मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने अनेक असे टनेल अतिशय अडचणीचे आणि चॅलेंजिंग असे प्रोजेक्ट टनेलचे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्याचा या दुहेरी आपल्या टनेलसाठी भुयारी मार्गासाठी उपयोग नक्की होईल. यामध्ये सगळ्यात अवघड काम म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या पर्यावरणाचं एक ते वरदान लाभलेलं ठिकाण आहे. आणि अशा ठिकाणी संवेदनशीलपणे काम करणं, पर्यावरणपूरक काम करणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यामुळे इथले सगळे जीवसृष्टी आहे, यामध्ये जे निसर्ग आहे याला कुठेही बाधा न येता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं एक धाडस आणि चॅलेंज आपण स्वीकारलेलं आहे.
MMRDAने हे काम हाती घेतलं आहे. अगोदर याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि मी MSRDC खात्याचा मंत्री होतो. आणि त्यावेळेस MSRDCच्या माध्यमातून आपण हा MMRDAला हे काम वर्ग केलं आणि याचं भूमिपूजन देखील 2024ला आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात याला सुरुवात केली, त्यानंतर जोरात धक्का दिला, पण नंतर थोडं मध्ये व्यत्यय आला, स्पीड ब्रेकर आले, पण ते स्पीड ब्रेकर आम्ही सगळे दूर करून टाकले. कारण शेवटी याचं नाव नायक दिलेलं आहे आणि एक आहे अर्जुना. नायक आणि अर्जुना इथं काम करणार आहे. आणि खरं म्हणजे हे याला महायुती म्हटलं तर चालेल. म्हणजे महायुती ताकदवान आहे, शक्तिमान आहे, परंतु नायक देखील नाव खूप चांगलं आहे. आणि एका फुलपाखरावरचं म्हणजे इथलं जे काही वैविध्य जे आहे त्याच्यावर झाडाचं नाव देखील अर्जुना आहे. आणि म्हणून आता विकासाच्या वाटेवरचे सगळे खलनायक दूर झाले असून नायकाचं काम सुरू होणार आहे. आणि त्याला हे अथक काम करणारं TBM मशीन आहे, सोबत CM आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही अथक काम करणारे दोन्ही DCM आहोत. आणि म्हणून सोबत असल्याने आता हा वेग कुणालाही कमी करता येणार नाही. आणि अर्जुनाचं लक्ष अंतिम ध्येयावर असतं. आणि आता MMRDAचे आमचे मुखर्जी आहे तिकडे, त्यांची टीम सगळी आहे, त्यांना एकच सांगणं आहे की हे जे आपण काम हाती घेतलेलं आहे वेळेमध्ये आपण पूर्ण करा, अशा प्रकारची मी खात्री बाळगतो. या कामामध्ये खऱ्या अर्थाने अनेक अडथळे आले. इथले रहिवासी, सोसायट्या, संकुलं, त्यांना वाटलं की बाबा इथे आम्हाला त्रास होईल, एवढं मोठं भुयारी मार्ग होतो आहे, इथलं धूळ डेब्री सगळं जे काय आहे याच्यामुळे आमचं जीवन त्याच्यामध्ये अस्ताव्यस्त होईल, आम्हाला धुळीचा त्रास होईल. परंतु त्यांच्याबरोबर बैठका घेतल्यानंतर मुखर्जी साहेब आणि खासदारही होते, मुखर्जींनी त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एक मग डिस्पोजलसाठी आपण डेडिकेटेड कॉरिडॉर केला आहे. कुठलंही धुळीचं साम्राज्य इथं होणार नाही, धुळीचा त्रास लोकांना होणार नाही. आणि घोडबंदर रोडवरची ट्रॅफिक कमी करण्यासाठी आपण अंडरग्राऊंड पूर्णपणे पलीकडे जाऊन कोस्टलला हा टनेलचा रस्ता जोडतोय. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, इथलं प्रदूषणही कमी होईल आणि नागरिकांनाही त्रास होणार नाही. आणि हा खरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 23-25 किलोमीटरचा रस्ता आपण 11 किलोमीटरवर या टनेलमुळे आलेला आहे. आणि जे 1.5 2 तास या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं, आता आम्ही घोडबंदरवरून आलो, प्रताप सरनाईक त्याची स्टोरी सांगत होते, आता फक्त 15 मिनिटांमध्ये ठाणे बोरिवली ईस्टर्न वेस्टर्न जे कनेक्टिव्हिटी आहे ती लोकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय, तिकडे बोरिवलीचे लोक आहेत नाही, वेस्टर्नचे, इकडच्या ईस्टर्नच्या लोकांशी लग्न करत नव्हते. 2 तास फिरून यायचं. पण मुखर्जी आता तो तुम्ही मार्ग मोकळा केलेला आहे आणि या टनेलमुळे 15 मिनिटात आरपार लोक पोहोचतील आणि वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल आणि पर्यावरण पूरक अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. हे वनसंपदा आहे, विविध आपली या ठिकाणी वनसंपदा आहे, जैवविविधता आहे. त्यामुळे कुठेही त्यांना डिस्टर्ब न करता या ठिकाणी कंपन विरहित व्हायब्रेशन असता कामा नये अशा प्रकारचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या टनेल बोरिंग मशीनमध्ये या ठिकाणी वापरलेली आहे. आणि अतिशय सुरक्षित असा 3 लेनचा हा डबल ट्विन टनेल या ठिकाणी होतोय. हे खऱ्या अर्थाने ईस्टर्न आणि वेस्टर्नला जोडणारा हा मोठा दुवा ठरणार आहे आणि याच्यामध्ये सर्व सुरक्षित यंत्रणांचा पुरेपूर या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका या भुयारी मार्गामध्ये असणार नाही आहे. आणि त्यामुळे हा अतिशय महाराष्ट्राच्या
दृष्टीने इतिहासातला हा सगळ्यात मोठा गेम चेंजर प्रकल्प ठरेल अशा प्रकारचं या ठिकाणी विश्वास मी बाळगतो. कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं की अटल सेतू पण पाहिला, अनेक प्रकल्प आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे, कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी जात असताना 59 मिनिटामध्ये माणूस पोचला पाहिजे मुंबई MMR आणि इतर ठिकाणी. आणि हाच उद्देश आता मेट्रोचं आम्ही लोकार्पण करून आलो आहे, आता पण आणखी मेट्रोचं लोकार्पण आहे. त्यामुळे मुंबई आणि MMR हे संपूर्णपणे मेट्रोच्या जाळ्याने, रस्त्यांच्या, फ्लायओव्हरच्या, त्याचबरोबर अशा प्रकारच्या भुयारी मार्गाच्या माध्यमातून आपण जोडतो आहोत. हा मुंबईकर आणि MMRच्या दृष्टीने हा अतिशय वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे. हा लवकरात लवकर कार्यान्वित होईल आणि या सर्व लोकांना याचा फायदा होईल. लाखो लोक याच्यामध्ये प्रवास करतील. आणि इथल्या सर्व रहिवाशांनाही मी सांगू इच्छितो की आपल्याला या प्रकल्पाचा फायदाच होईल, कुठेही आपल्याला या प्रकल्पामुळे त्रास होणार नाही याची काळजी सरकारने, शासनाने आणि MMRDने घेतलेली आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री महोदय, इथं मी अगोदर पण येऊन गेलो, व्हिजिट करून गेलो. यापुढे देखील मुखर्जी आणि कुठं गेले ते आपले टनेलवाले, त्यांच्यावर पण लक्ष ठेवणार आहे. आणि TBMवर DCMची नजर असेल. TBMवर DCMची कायम नजर असेल. TBM रोज किती काम करतोय ते. त्यामुळे आणि आमदार कोण आहे तुम्ही इकडे, आणि हे स्वतः आहेतच परिवहन मंत्री, खासदार, आमदार, सगळे आपले लोकप्रतिनिधी देखील. हे शेवटी आपलं काम आहे. हे जेवढं लवकर होईल तेवढं लोकांना त्याचा लवकर फायदा होईल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा MMRDAचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मेगा इंजिनिअरिंगचे सर्व अधिकारी त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. एक चॅलेंजिंग असं काम तुम्ही स्वीकारलेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्णत्वास आपण घेऊन जा अशा शुभेच्छा देतो. आज बहुत हर्ष की बात है, थाना से बोरीवली ट्विन टनल के TBM का लॉन्च अभी अभी हमने किया है. ये एक देश का इंजीनियरिंग मार्वल है. अभी थाना से बोरीवली जाने के लिए 23 किलोमीटर का मार्ग पड़ता है, करीब 2 घंटे, पौने 2 घंटे उसके लिए लगते हैं. लेकिन ये टनल मात्र 11.84 यानी 12 किलोमीटर में इसको पूरा करेगा और 2 घंटे की जगह मात्र 15 मिनट में थाना से बोरीवली और बोरीवली से थाना हम जा पाएंगे. ये ट्विन टनल जो है ये इसलिए भी इंजीनियरिंग मार्वल है क्योंकि पूरे तरीके से ये संजय गांधी नेशनल पार्क के नीचे से जा रहे हैं. इसमें नई टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया गया है, जिसके कारण ये जो नेशनल पार्क है इसको और इसकी जैव विविधता को कोई भी क्षति नहीं पहुंचेगी. ये जो टनल्स तैयार होंगे ये देश के सबसे लंबे अर्बन टनल्स होंगे, ये देश के सबसे डीप अर्बन टनल्स होंगे. और विशेष रूप से जो ट्विन टनल है उन ट्विन टनल्स को हर 300 मीटर पर हम लोगों ने जोड़ा हुआ है, या जो रेस्क्यू का मार्ग है वो रेस्क्यू का मार्ग तैयार किया हुआ है. हर टनल में 3 लेन होगी, 2 लेन इफेक्टिव और 1 लेन इमरजेंसी की, ऐसी 3 लेन्स हर टनल में होगी. तो इसके कारण टनल्स में कभी भी ट्रैफिक का जाम नहीं होगा. टनल्स में जो सबसे आधुनिक इस प्रकार की फायर फाइटिंग की व्यवस्था है, वेंटिलेशन की व्यवस्था है, साइनेज की व्यवस्था है, ये सारी चीज़ों के कारण मैं ऐसा मानता हूँ कि बहुत ही एडवांस्ड इस प्रकार के टनल्स है. और विशेष रूप से मैं MMRDA का अभिनंदन करना चाहता हूँ. उन्होंने बहुत अच्छा इसका डिज़ाइन तैयार किया है. सारी परमिशंस हम लोगों को मिली है. प्रधानमंत्री जी ने
इसका ई भूमि पूजन किया था। आज सॉफ्ट लॉन्चिंग के साथ यहाँ पर टीबीएम के लॉन्चिंग के साथ मुझे ऐसा लगता है अब इसको बहुत गति मिलेगी। मई 2028 तक इसको पूरा करने का हमारा प्लान है। मेगा इंजीनियरिंग जो देश की एक जानी मानी कंपनी है और जिसने देश में कई चैलेंजिंग टनल्स का काम पूरा किया है, उन्हीं को ये कार्य मिला है और हमको विश्वास है कि ये कार्य निश्चित समय में वो लोग भी पूरा करेंगे। मैं आज इस बात पर बहुत हर्ष व्यक्त करता हूँ कि देश का एक नायाब ऐसा ट्विन टनल का काम आज शुरू हो रहा है और उसके लिए मैं सभी को बधाई देता हूँ। जो इंजीनियर्स और कर्मचारी यहाँ पर काम करेंगे वो सुरक्षित रहे, लोगों को सुरक्षित रखे और तेजी के साथ काम करे, ऐसी उन सबको शुभकामनाएं देता हूँ। अभी पूरा कंप्लीट होने दो। ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या टनेल बोरिंग मशीनच्या शुभारंभासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचे मनःपूर्वक आभार। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या शुभारंभाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचेही ठाणेकर नगरवासियांच्या वतीनं मनःपूर्वक आभार। उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांचे देखील मनःपूर्वक आभार। उपस्थित सर्वच मान्यवरांचे ठाणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक आभार। आज या सर्व मान्यवरांनी नायक या नावाच्या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ करून दिलाय। नायक तर आता कार्यान्वित होईलच, पण त्या पाठोपाठ ध्येयाप्रती एकनिष्ठ असणारा आणि ध्येयावरती लक्ष केंद्रित करून विजय प्राप्त करणारा, ज्याचं सारथ्य भगवान कृष्णांनी केलं होतं असा अर्जुनाच्या नावाचं हे टनेल बोरिंग मशीन अवघ्या काही दिवसातच दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा सुरू होईल आणि हा संपूर्ण भारताला ललामभूत ठरणारा अभियांत्रिकी चमत्कार